करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम असं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुम्ही आत्ता चांगले वागा, तुमचं आत्ताच वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो, मी एवढं चांगलं वागलोय तरी सुद्धा माझ्या आयुष्यात असं का वाईट घडत आहे? कधी कधी आपण प्रामाणिकपणाने, प्रेमाने आणि चांगल्या हेतूने वागत असतो. तरीही काही लोक बघा आपल्याला उलट पद्धतीने उत्तर देत असतात, आपला गैरफायदा घेतात, आपल्याला समजून घेत नाही आणि आपल्याबद्दल चुकीचे सुद्धा बोलत असतात, वागत असतात. त्यामुळे आपल्याला दुःख होतं. मग आपण प्रश्न मांडतो, आपल्याच मनाला विचारतो, मी यांच्याशी चांगलं बोललो, यांच्याशी चांगलं वागलो, तरीसुद्धा माझंच का वाईट झालं? समर्थ म्हणाले, जरी समोरची व्यक्ती उलट पद्धतीने उत्तर देत असेल, तुझ्याशी तू चांगलं वागलंस तरी चांगली वागत नसेल, पण तुझ्यातला जो चांगुलपणा आहे, अजिबात सोडू नकोस. कोणाशी कसं वागायचं याचं चांगलं भान तू स्वतःहून ठेवलं पाहिजे. चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. कारण अति भोळेपणा टाळणं तितकंही महत्त्वाचं आहे. चांगलं वाग, स्वतःचं हित, स्वाभिमान जप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दयाळूपणा ठेव. कारण आत्ताच्या या दुनियेमध्ये गर्व करून नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जप, आता ते पाहायला मिळत नाही. आता नाती जपत नाही आपण, नाती तोडल्याशिवाय राहत नाही. बरोबर की नाही? वेळ आल्यावर पैसा नाही, अहो माणसं साथ देत असतात. आपण काय विचार करतो, अरे मला आता कोणाची फिकीर नाही, मला आता कोणाची गरज नाही, माझ्याकडे खूप पैसा आहे. बरोबर आहे. ज्या वेळेला बघा संकट येईल ना, त्यावेळी पैसा नाही तर माणूस असणं आवश्यक आहे. म्हणून गर्वपणा सोडून दे. कशाला आपण नाती तोडायची? आपण चांगले वागलोय ना, समोरचं सुद्धा चांगलं वागेल. सुरुवात तुझ्यापासून चांगली कर, समोरची व्यक्ती सुद्धा चांगली बघा पाहायला मिळेल. आपण काय करत असतो, आपण दुसऱ्यांचा विचार करतो. ही व्यक्ती आपल्याला अशी बोलली ना, या व्यक्तीमध्ये बदल घडला पाहिजे आणि आपण बदलावायला जायचं नाही. आपण चांगलं बोललोय ना, समोरची व्यक्ती जरी आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलत नसली तरी आपण त्यांना शिकवायला जायचं नाही, तू मला अशी का बोललीस? बरोबर की नाही? असं जर आपण बोलायला गेलो, उलट आपल्याला परत प्रश्न विचारले जातील, मग त्याचा त्रास आपल्यालाच होईल. आपण चांगल्या पद्धतीने बघा त्यांना रिस्पेक्ट द्यायचं आहे. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणाऱ्याला आणि स्वतःच्या मतलबासाठी बघा इतरांना त्रास देणाऱ्यांना आयुष्यात कधीच सुख लाभत नसते. मागच्या वेळी पण आपल्याला समर्थने भाग दिला. स्वार्थीपणाच नको ना. कशासाठी? त्याच्यासाठी किंवा माझ्यासाठी काही गरज नाही. प्रत्येकाने चांगल्या कर्माने उभं राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने मेहनत केली पाहिजे, त्याचं फळ त्याला नक्कीच मिळेल. आपण स्वतःच्या स्वार्थासाठी पाहतो किंवा दुसऱ्यांच्या स्वार्थासाठी पाहिलं की बाबा त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे, आपण दुःखी राहू. म्हणून
आपण बघा, आपल्या घरात सुद्धा माणसं असतात, आपले मित्रपरिवारसुद्धा असतात, आपले शेजारी पाजारी असतात, आपले नातेवाईक असतात. परंतु आपलं बोलणं, आपलं वागणं सर्वांनाच पटत नाही ना? का पटतं? नाही. परंतु एकमेकांसोबत राहणं सुद्धा एकमेकांना खटकतं. पण विचार करा, आपल्याला सुद्धा प्रवास त्यांच्यासोबतच करायचा आहे. आपण चांगलं वागलो, लोकंसुद्धा चांगली वागतील. आपण वाईट वागलो, तर लोकंसुद्धा वाईट वागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्यानं वागणारा माणूस एकटाच दिसत असला तरी त्याच्या पाठीशी देव सदैव असतो. सत्याने आपल्याला वाटतं की अरे, त्याच्यासोबत कोणीही नाही आहे. परंतु ज्याच्यासोबत कोणीही नसतो, त्याच्यासोबत नक्कीच परमेश्वर पाहायला मिळत असतो. कारण का? सत्याची बाजू आहे. आता आपण जर विचार केला, आपण जर असत्य बोलायला लागलो तर आपल्या पाठीशी कोण उभे राहतील? कोणीही नाही. राग कवटाळून धरणं हे चांगले नाही. कारण बघा, प्रत्येक व्यक्तीला राग येतो. रागाचं कारण काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आता आपण चांगले वागलोय ना, आपण एखाद्या व्यक्तीशी चांगल्या पद्धतीने बोललो, परंतु जर ती व्यक्ती आपल्याला त्याचं उत्तर देत नसेल तर आपल्याला राग येतो. बरोबर ना? एखाद्याला आपण प्रश्न विचारला की आपल्याला सहजपणे राग येतो. अरे, माहीत असताना सुद्धा उत्तर देत नाही म्हणजे काय? राग येऊ देऊ नका. आपल्याला नाही उत्तर मिळालं तरी चालेल, पण विचार करा, ज्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं नाही ना, त्यांना पुन्हा तो प्रश्न विचारायला जाऊ नका. बघा, गोडी हवी असेल ना, तर साखर खाणं महत्त्वाचं नाही. ऊस खाल्ला तरी गोडी मिळणारच आहे. गूळ खाल्ला तरी बघा प्रत्यक्षपणे ती गोडी प्राप्त होणारच आहे, कारण गोड आहे ना. त्यासाठी साखरच असणं आवश्यक नाही. म्हणूनच समर्थाने उत्तम असा भाग दिलाय. त्यासाठी तीच व्यक्ती महत्त्वाची नाही आहे. आपल्याला त्याचं उत्तर नक्कीच मिळेल. थोडासा आपल्याला त्रास होईल. बघा, चपाती करत असताना, भाकरी करत असताना चटके लागतात की नाही तव्याचे? आधी हाताला चटके, मग मिळते भाकर. आपण ऐकलंय, वाचलंय, परंतु आपण काय करतो? नाही, मला डायरेक्ट मिळाली पाहिजे. नाही, त्रास सहन करावा लागेल. आयुष्यात असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळत असतात. चांगला अनुभव, वाईट अनुभव आपल्याला पाहायला मिळत असतो. आयुष्याचा खरा आनंद घेण्यासाठी आहे ना, आपला देह समाधानी असणं फार गरजेचं आहे. समाधानी तोच असतो जो अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवतो. आपण आपल्या आनंदासाठी बघा दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत असतो. कशासाठी? एखादी गोष्ट हवी असेल तर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो. मी याला खूप काही दिलंय, बरोबर आहे ना? आपण बघा वारंवार विचार करतो, मी याच्यासाठी खूप कष्ट केलेत. जेव्हा याच्याकडे नव्हतं तेव्हा मी सुद्धा बघा कष्ट करून त्याला उत्तम प्रकारे सर्व काही दिलेलं आहे. मग आता आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो की मला सुद्धा ही व्यक्ती देईल. पण विचार जर केला, त्या व्यक्तीला आपण एखादी वस्तू सांगितली आणि त्या व्यक्तीने जर आणली नाही, काय हो? काय वाटेल? आपल्याला एक प्रकारे राग येईल, बरोबर? आपण पुन्हा त्यांना सांगू का, मला ही वस्तू आणा? नाही सांगणार. मग कवटाळून धरण्यापेक्षा तो राग तो सोडून दे. मनात विचारसुद्धा आणू नकोस. आणि लोकांकडून बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, अपेक्षा ठेवूच नकोस. तुला समाधानी राहायचं आहे. कशासाठी एका गोष्टीसाठी संपूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहिला आहेस? तुला काही कमी पडत असेल तर कष्ट कर, मेहनत कर, नक्कीच कमव.
आणि ती गोष्ट मिळवून घे. विचार करा. आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी नव्हे तर आपल्या भल्यासाठी सुद्धा पाहणं गरजेचं आहे, की बाबा ही गोष्ट मला खरंच गरजेची आहे. कारण आपला देह पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून खुश राहता आलं पाहिजे. खुश राहायलाच पाहिजे. मग त्यासाठी प्रॅक्टिकल आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि ते जगत असताना आपल्या डोळ्यातून पाणी येतंच. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या डोळ्यातून सुखाचे पण अश्रू येतात, दुःखाचे पण अश्रू येतात. सगळं स्पष्ट दिसत असूनही कधी-कधी आपल्याला आपल्या जवळची माणसं सुद्धा दिसत नाही. कारण बघा, एखाद्या धावपळीमध्ये आपण समोरच्यानी रस्ता ओलांडला आणि आपल्या समोरून येऊन गेली तरी बघा आपल्याला दिसत नाही. कारण का? आपण आपल्या विचारात आहोत. आपण आपल्या मनातल्या प्रश्नांमध्ये पूर्णपणे काय झालेलो आहोत. बरोबर की नाही? म्हणजेच मग ती व्यक्ती समोरून जेव्हा निघून जाते, नंतर ती आपल्याला विचारते, "अरे, मी तुझ्या समोरून गेलो, मला हाकसुद्धा मारलीस नाही. आणि जेव्हा तुला एखादी गोष्ट हवी होती, तेव्हा तू माझ्या घरी यायचास." बरोबर की नाही? असे सुद्धा बोलून दाखवणारे आहेत. म्हणून विचार कर. आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे राहता आलं पाहिजे. अपेक्षा ठेवू नकोस. कधी-कधी जगातली लोक काय म्हणतात, जग काय बोलतोय, यापेक्षा आपलं मन काय सांगते ना, हे महत्त्वाचं. कारण स्वतःच्या मनाचं ऐक ना. कधी आपल्या मनाला विचारलंस का? संपूर्ण जगातल्या लोकांची विचारपूस केलीस, संपूर्ण जगातल्या लोकांचं ऐकून घेतलंस, पण कधी स्वतःच्या मनाला विचारावं असं कधी वाटलंच नाही. एकदा विचार, आपलं मन काय सांगतंय, हे महत्त्वाचं आहे. मनाला जर पटत असेल तर ती गोष्ट करेल ना. लोकांनी कितीही जरी सांगितलं, पण मनालाच आवडत नसेल मग. बरोबर की नाही? म्हणून काही काही दुःख केवळ बघा त्रास देणारे असतात, तर काही दुःख आपल्याला शिकून जाणारे असतात. बरोबर? त्यातून काहीतरी आपण बोध घेतला पाहिजे. धडा शिकलो पाहिजे. आपल्या मनाची खिडकी ही नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. कारण आपल्याला बाहेरचं जग पूर्णतः सुंदर दिसायला पाहिजे. बरोबर की नाही? परंतु आपण काय केलंय? आपण बाहेरच्या खिडक्या साफ ठेवल्यात. परंतु आतल्या खिडक्यांना काय केलंय? संपूर्णपणे धूळ बसवून ठेवली. तर आतल्या खिडक्यासुद्धा साफ असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे बघा बाहेरची दुनिया दिसेल आणि बाहेरची जग ज्यावेळेला तुला स्वच्छ दिसेल, त्यावेळी तुझ्या आयुष्यात आनंद आणि समाधान म्हणून विचार कर. प्रत्यक्षात आपण स्वतः कर्म केलं पाहिजे. कोणावर अवलंबून राहू नकोस. आणि कोणीही तुझ्याशी वाईट वागण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा तू चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न कर. बघा, एखादी अगरबत्ती असते, एखादी उदबत्ती असते. आपलं मन दुःखी जरी असलं किंवा आपल्या घरामध्ये वाईट प्रसंग जरी घडत असला तरी ती उदबत्ती सुगंधच देणारी असणार आहे. बरोबर की नाही? म्हणून तसं आपलं मनसुद्धा केवळ कायम बघा हसणं आणि सर्वात महत्त्वाचं मनाला दुःख न देता अपेक्षांची बाजूला सारून आपल्याला उत्तमतेने समोरच्याशी वागता आलं पाहिजे. जरी समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागत असेल तरी कुठलाही प्रश्न न विचारता त्या व्यक्तीशी उत्तम प्रकारे बोलण्याचा प्रयत्न कर. जय जय रघुवीर समर्थ.